भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण सुळेगाव इथे आलो आहे. श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर, कळवण तालुक्यातील हे गाव अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर, इथे असलेले हनुमान मंदिर, राम मंदिर हेही बघण्यासारखे आहे. तर मित्रांनो, आपण हनुमानरायाचे दर्शन घेत आता पुढं जाऊया. हे मंदिर खूप सुंदर आहे. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर, तसेच आजूबाजू असलेला हा परिसर. येथे आपल्याला राम, लक्ष्मण, सीता यांचे दर्शन होते. पुढे गणपती बाप्पा यांचे दर्शन होते. तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर, हे मंदिर हे कळवण तालुक्यात खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराचे दर्शन, त्या बाजूला छोटेसे कुंड, जिथे आपण स्नान करू शकतो. नंदी, पुन्हा हनुमानरायांचे दर्शन होते. तसेच आजूबाजूचा परिसर, सुंदर असा निसर्ग, तेथे असलेले येथील पहिले पुजारी, त्यांची समाधी, तसेच खाली नदीकडे जाताना आपल्याला सुंदर अशा पायऱ्या आणि खाली ती दिसणारी नदी, खूप सुंदर अशी नदी, नदीचा परिसर आणि आजूबाजू असणारे ते सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला खूप मन मोहून घेते. तसेच येथे असलेले पुन्हा एक छोटीशी शिवपिंड आणि बाजूला नागदेवता आपल्याला दर्शन देतात. तसेच आज असलेला सागर सोनवणे हेही खूप मोठ्या मनाने शिवभक्त आहेत. त्यांनी शिवरायांची पूजा करत आता आम्ही श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात आलो. हेच ते मंदिर, कळवण तालुक्यातील अतिशय प्रसिद्ध असं मंदिर. खूप सुंदर मंदिराचा बाहेरचा निसर्ग आणि असलेले मोठे सभामंडप, खूप असं सुंदर मंदिर. नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद आणि नक्कीच भेट द्या या मंदिराला, श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर. धन्यवाद.